नमस्कार मंडळी. आपल्या राज्यघटनेने आपल्याला अनेक मूलभूत अधिकार दिलेले आहेत, फंडामेंटल राईट्स. त्याच्याविषयी तर आपण सतत बोलत असतो, त्याच्याविषयी सतत बातम्या येत असतात, वर्तमानपत्रामध्ये येत असतं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, बोलण्याचं स्वातंत्र्य, काम करण्याचं स्वातंत्र्य, इत्यादी इत्यादी इत्यादी. पण ह्या सगळ्या अधिकारांविषयी बोलत असताना अगदी कन्व्हिनियंटली आपण विसरतो ते आपल्या जबाबदाऱ्यांच्या विषयी. ज्याप्रमाणे आपल्या राज्यघटनेने आपल्याला फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत, आपले फंडामेंटल राईट्स प्रोटेक्ट केलेले आहेत, अगदी त्याच पद्धतीनं आपल्या राज्यघटनेमध्ये फंडामेंटल ड्युटीज म्हणजेच बेसिक ज्या काही ड्युटीज आहेत, मूलभूत ज्या काही आपली कर्तव्य आहेत, नागरिक म्हणून जसे आपल्याला अधिकार आहेत तशी काही कर्तव्य आहेत. तर ही मूलभूत कर्तव्य सुद्धा आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये सांगितलेली आहेत, आपल्या राज्यघटनेमध्ये सांगितलेली आहेत. पण आपल्यापैकी खूप जणांना याच्याविषयी कल्पनाच नाहीये. याच्याविषयी कल्पना नसल्यामुळं होतं काय, तर प्रत्येक जण सतत भांडतो, सतत बोलतो तो माझ्या अधिकाराविषयी. पण माझ्या अधिकाराविषयी बोलत असताना आपल्यावरती करस्पॉन्डिंग ड्युटी आहे, आपल्या बाबत करस्पॉन्डिंग कर्तव्य आहे, हे आपण अगदी विसरून जात असतो. कसं असतं ना, की ज्या वेळेला मी माझ्या अधिकारांविषयी बोलत असते त्यावेळेला माझा अधिकार प्रोटेक्ट करण्यासाठी कोणावर तरी ड्युटी कास्ट केलेली असते. सिमिलरली दुसऱ्या कोणाचा तरी अधिकार प्रोटेक्ट करण्यासाठी माझ्यावरती ड्युटी कास्ट केलेली असते. मग जर का मी ही माझी जी काही ड्युटी आहे, मी माझं जे काही कर्तव्य आहे ते जर का पार पाडलं तर बाकीच्या लोकांच्या अधिकारांची जी काही अंमलबजावणी आहे, त्यांचं जे काही प्रोटेक्शन आहे ते आपोआपच होईल. पण नाही, आपल्याला आपली कर्तव्य दिसतच नाहीत. तर आजच्या व्हिडिओमधनं आपण जाणून घेऊया आपल्यावरती भारताचा नागरिक म्हणून कोणती कोणती कर्तव्य आहेत. ही कर्तव्य सर्वसामान्य लोकांना सुद्धा माहिती असणं फार गरजेचं आहे. याच्याविषयी प्रचार आणि प्रसार होणं गरजेचं आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला ही विनंती आहे की हा व्हिडिओ, माझ्या चॅनलच्या विषयीची माहिती ही आपल्या मित्रमंडळींपर्यंत आणि आपल्या नातेवाईकांच्या पर्यंत जरूर पोचवा. ह्या व्हिडिओला नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. चला तर जाणून घेऊया आपली मूलभूत कर्तव्य काय आहेत. सगळ्यात पहिलं जे मूलभूत कर्तव्य आहे ते आहे भारतीय संविधानाचं पालन करणं, त्याच्या आदर्श ज्या काही संस्था आहेत त्या, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा आदर करणं. संस्था म्हणजे कुठल्या, तर आपली पार्लमेंट आहे, आपल्या राज्यसभा, लोकसभा, तसंच राज्यामध्ये ह्या वेगळ्या वेगळ्या ज्या काही संस्था आहेत त्या सगळ्यांचे आपल्याला त्याचे जे काही आदर्श आहेत, राष्ट्रध्वज आपला जो आहे, राष्ट्रगीत आपलं जे आहे, त्या सगळ्यांच्या विषयी आपल्याला आदर दाखवायचा आहे, त्याचा आपण अनादर करायचा नाहीये. फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन खाली आपल्याला ह्या अशा पद्धतीचा अनादर करणं अपेक्षित नाहीये, पण तो इनडायरेक्टली डायरेक्टली बरेचदा केला जातो हे आपल्याला दिसतंय. राष्ट्रीय स्वातंत्र्य लढा आपल्याला माहिती आहे, आपल्याला जे काही स्वातंत्र्य मिळालेलं आहे ना ते सहजासहजी मिळालेलं नाहीये. त्याची किंमत मोजलेली आहे आपल्या नेत्यांनी, आपल्या त्या काळच्या क्रांतिकारकांनी किंवा फ्रीडम फायटर्सनी. अगदी स्वतःच्या आयुष्याची होळी केलेली आहे, संसाराची होळी केलेली आहे. एवढी किंमत देऊन आपल्याला हे जे स्वातंत्र्य त्यांनी मिळवून दिलं, तर त्यांनी आपल्याला काही प्रेरणा दिलेल्या आहेत. तो लढा हा फक्त स्वातंत्र्य मिळवण्यासाठी नव्हता, तर जनरलच एक जो एथिकल मूल्य ज्याला आपण म्हणतो, सामाजिक मूल्य ज्याला आपण म्हणतो, ती सुद्धा त्या लोकांनी आपल्याला सांगितलेली आहेत. तर आपल्याला त्यांचा आदर करायचा आहे आणि त्यांचं अनुसरण करायचं आहे. भारताचं सार्वभौमत्व, भारताची एकता आणि भारताची अखंडता टिकवून ठेवण्यासाठी जे जे काय काय करावं लागेल ते आपल्याला करायचं आहे. त्याच पद्धतीनं जर का आवाहन केलं तर आपल्याला राष्ट्रसेवा करायची. आपल्याकडे दुर्दैवाने कोणी आवाहन करायला येत नाही आणि आवाहन केलंच तर आपण ती राष्ट्रसेवा करायला जाऊ का, हा फार मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण आपल्याला स्वतःच्या पोटापाण्याची पडलेली आहे, आपल्याला स्वतःच्या स्वार्थाची पडलेली आहे. पण नाही, आपल्यावरचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य असं सांगतं की आपल्याला राष्ट्रसेवा करायची. अनेक कंट्रीज आहेत, अनेक देश आहेत की जिथे आपल्याला माहिती आहे की एक ठराविक कालावधी त्यांना सैन्यासाठी द्यावा लागतो किंवा ठराविक कालावधी त्यांना देशासाठी द्यावा लागतो. त्याचप्रमाणे आपल्याकडे खूप सारी विविधता आहे. आपल्याला माहिती आहे आपल्याकडे खूप सारे धर्म आहेत, आपल्याकडे खूप साऱ्या भाषा आहेत, अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या वेशभूषा आहेत.
हा वास्तविक पाहता हा जो काही डिफरन्स आहे, ही जी काही विविधता आहे, ही विविधता खरं सांगायचं गेलं तर आपलं बळ आहे. ही विविधता ही आपली संपत्ती आहे. पण ही संपत्ती आपण जतन केली पाहिजे. ही जतन कशी करायची? तर बंधुभाव आपण एकमेकांच्या मध्ये जोपासला पाहिजे. दुसऱ्याच्या धर्माविषयी, दुसऱ्याच्या वेशभूषेविषयी, दुसऱ्याच्या भाषेविषयी कुठल्याही प्रकारची कटुता मनात ठेवायची नाही. त्यांचा कुठल्याही प्रकारे अपमान करायचा नाही. त्याचप्रमाणे स्त्रिया ज्या आहेत त्यांना उपभोग्य वस्तू न मानता त्यांना योग्य तो आदर देणं हे सुद्धा एक कर्तव्य आपल्याला सांगितलेलं आहे. आपली जी संस्कृती आहे ना, ती संस्कृती सुद्धा आपल्याला संमिश्र संस्कृती आहे. आपल्याकडे संस्कृतीचा वारसा आपल्याला खूप मिळालेला आहे. त्या संस्कृतीच्या वारशाचं आपल्याला जतन करायचंय, त्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्याचप्रमाणे ह्या सगळ्या विविधतेबरोबरच ना, आपल्या देशामध्ये नैसर्गिक विविधता किती आहे. आपल्याकडे खूप सारी जंगलं आहेत, आपल्याकडे हिमालय आहे, बर्फाच्छादित हिमालय आहे, आपल्याकडे वाळवंट आहे, आपल्याकडे समुद्र आहे, आपल्याकडे अगदी नद म्हणजे समुद्राची तुलना करता येऊ शकेल इतकी मोठी अशी ब्रह्मपुत्रा नदी आहे. विविध म्हणजे लिस्ट करायला बसलं, यादी करायला बसलं तर ती अनएंडिंग होईल, इतकी आपल्याकडे जैविक आणि नैसर्गिक विविधता आहे. मग ह्या जैविक आणि नैसर्गिक विविधतेचं रक्षण कोणी करायचं? तर ते आपण करायचंय. आपण काय करतोय? आपण प्रदूषण करतोय, आपण पोल्युशन करतोय, जंगलं तोडली जात आहेत, विकासाच्या नावाखाली प्रदूषण होतंय. ह्या सगळ्या गोष्टी कोणामुळे होत आहेत? तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्यामुळे होत आहेत. आपलं हे कर्तव्य आहे की आपण या सगळ्या गोष्टींचा नीट विचार केला पाहिजे. आपण जेव्हा जंगली श्वापदांविषयी बोलतो, आपण जेव्हा प्राण्यांच्या विषयी बोलतो, आपल्याला माहिती आहे की एक साखळी असते, जैविक साखळी असते. ती जैविक साखळीमध्ये प्रत्येक प्राण्याचा, अगदी छोट्याशा कीटकाचा सुद्धा सहभाग असतो. आणि ती जैविक साखळी त्याच्यातलं जर का जे नंबर्स आहेत, त्याच्यातली जी आकडेवारी आहे, ती जर का घटली किंवा ती जर का डिस्टर्ब झाली तर हे जे अख्खं जीवचक्र आहे ना, हे जीवचक्र अफेक्ट होत असतं. मग त्यामुळं आपल्याला ह्या प्राण्यांची, अगदी कीटकांची सुद्धा आपल्याला काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी काय करता येईल? सस्टेनेबल डेव्हलपमेंट. सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय? तर कोणीही असं म्हणत नाहीये डेव्हलपमेंट करू नका, कोणीही म्हणत नाहीये प्रगती करू नका. फक्त प्रगतीपायी निसर्गाचा बळी देऊ नका, निसर्गाचंही संवर्धन करा आणि प्रगतीही करा. ही जी सस्टेनेबल डेव्हलपमेंट आहे, ही जी कन्सेप्ट आहे, ती आपण पाळणं फार गरजेचं आहे. त्याचप्रमाणे वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय? तर आपल्या समाजामध्ये अनेक अंधश्रद्धा आहेत. तर त्या अंधश्रद्धा बाजूला टाकून आपल्याला एक वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासना केली पाहिजे. एक लक्षात घ्या, वैज्ञानिक दृष्टिकोन हा काही असा फक्त सायन्सला गेलेल्या लोकांच्यासाठी असतो वगैरे असं नाहीये. जेवढा वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याकडे अगदी लहानपणापासून इम्बाईब होईल, आणि हे लहानपणापासून इम्बाईब कुठनं होतं? तर प्राथमिक शाळा असू देत, आपलं घर असू देत, आपला समाज असू देत, प्रत्येक गोष्टीकडे चिकित्सेच्या दृष्टीने जेव्हा आपण पाहू, वैज्ञानिक दृष्टीने आपण जेव्हा पाहू, त्याच वेळेला आपल्या देशामध्ये सुद्धा अनेक मोठे शास्त्रज्ञ घडतील, आपल्या देशामध्ये सुद्धा अनेक मोठे शोध लावले जातील. आता सध्या आपण सतत बोलत असतो, आमच्या पूर्वजांनी याचा शोध लावला होता, आमच्या पूर्वजांनी त्याचा शोध लावला होता, आमच्याकडे अशा मस्त कार्विंग्स, दगडावरती कार्विंग केलेलं आहे. अरे हे सगळं आहे, पण हा सगळा भूतकाळ झाला. वर्तमान काळात आपल्याकडे काय होतंय? वर्तमान काळामध्ये आपल्याकडे का वेगळे वेगळे शोध लागत नाहीयेत? का नवीन शास्त्रज्ञ तयार होत नाहीयेत? ह्या सगळ्याचा आपल्याला विचार केला पाहिजे. त्याच पद्धतीनं आपल्याला सार्वजनिक मालमत्ता जी आहे त्याची जतन करणं गरजेचं आहे. आपल्याकडे आपण यूट्यूबला म्हणा किंवा फेसबुकला, व्हॉट्सअपला अनेक व्हिडिओज लगेच शेअर करतो. जपानमधला कुठला तरी व्हिडिओ येतो, दुसऱ्या कुठल्या तरी देशातला येतो, की बघा तिथल्या लोकांना कशी कदर आहे, त्यांची जी राष्ट्रीय संपत्ती आहे त्याची. राष्ट्रीय संपत्ती म्हणजे काय? आपल्या रेल्वे गाड्या आहेत, आपल्या ज्या सार्वजनिक बसेस आहेत, रस्ते आहेत, सार्वजनिक इमारती आहेत, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे राष्ट्रीय संपत्ती आहे. आपण त्याचं रक्षण करतो का? आपण त्याचं रक्षण नाही करत. मध्ये कुठली एक ट्रेन आपल्याकडे इंट्रोड्यूस केली, अगदी छान, त्याच्यामध्ये सगळ्या सुखसुविधा दिल्या होत्या. मात्र दुसऱ्या दिवशीचा त्या ट्रेनची सिच्युएशन अशी होती की त्याच्यामधले इयरफोन्स काढून घेतले होते, सीट कव्हर्सला ब्लेड मारलेली होती. हे जे काही सगळं आहे, किंवा आपण जेव्हा एखादा मोर्चा असतो आपल्याकडं, तेव्हा त्याला हिंसक वळण लागतं आणि मग सार्वजनिक मालमत्तेचीच नुकसानी होते. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान म्हणजे कोणाचं नुकसान आहे? तुमचं माझं नुकसान आहे. ह्या देशाच्या प्रत्येक नागरिकाचं नुकसान आहे, नुसत्या टॅक्सपेयरचं नाही. टॅक्सपेयरचं तर आहेच आहे, पण ह्या देशातल्या प्रत्येक नागरिकाचं नुकसान आहे.
आपण जेवढी आपल्या राष्ट्रीय संपत्तीचं रक्षण करू, आपण जेवढं तिला प्रोटेक्ट करू ना, तेवढा आपला देश जास्त चांगला सर्वाइव्ह होईल, तेवढा आपला देश आपल्याला विकसित भारत घडवायचा आहे. तर हा विकसित भारत त्या दृष्टीनंच घडणार आहे. प्रत्येक काम असू देत, मग ते वैयक्तिक असू देत, सामूहिक असू देत, सामायिक असू देत, किंवा राष्ट्रीय पातळीवरचं असू देत, गव्हर्नमेंटचं असू देत, खाजगी असू देत, कुठलंही काम करताना स्वतःचं बेस्ट ते द्या. मला काय त्याचं, हा जो एक ॲटिट्यूड आहे ना, तो ॲटिट्यूड सोडायचा आहे. किंवा ज्याला आपण एक मेंटॅलिटी म्हणतो, पाट्या टाकण्याची मेंटॅलिटी म्हणतो, काही नाही, मला हे एवढं काम दिलं, हे मी माझं काम केलं, ह्याच्या पलीकडे माझा काही संबंध नाही, असं वागू नका. जे काम कराल, मी मगाशीच म्हणलं, खाजगी असो, सार्वजनिक असो, वैयक्तिक असो, सामुदायिक असो, सामायिक असो, कोणतंही काम करताना त्याच्यामध्ये स्वतःचे 100% द्या, त्याच्यामध्ये स्वतःचं उत्कृष्ट द्या. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माणसाने स्वतःचं जर उत्कृष्ट दिलं, तर आत्ता आपला ज्याला आपण विकसनशील देश म्हणतोय आणि आपल्याला विकसित भारत करायचा आहे, तो विकसित भारत हे जे काही आपले उद्दिष्ट आहे, हे जे काही आपलं स्वप्न आहे, ते नक्कीच दूर नाहीये. त्याच्यानंतर अजून एक फंडामेंटल ड्युटी ऍड केली गेली 2002 मध्ये. ती फंडामेंटल ड्युटी कुठली ऍड केली गेली, तर 6 ते 14 वर्ष वयोगटातील जी मुलं आहेत ना, त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून घ्या. जेवढं अवेअरनेस आपण शिक्षणामुळे आणू शकतो, तेवढा अवेअरनेस बाकीच्या गोष्टींमुळे आणता येत नाही. आणि हा जो काही एज ग्रुप आहे, ही जी काही मुलं आहेत ना, यांचं वय असतं शिक्षण घ्यायचं, खेळण्या बागडण्याचं. त्या वयामध्ये त्यांना काम करायला लागू नये, यासाठी त्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. आपण होऊन कोणालाच अशिक्षित राहायला नॉर्मली आवडत नाही, निदान ह्या वयोगटातल्या मुलांना तरी. आणि म्हणून हे पण आपलं कर्तव्य आहे. नो डाऊट शासन प्रयत्न करतंय, शासनाने मोफत शिक्षण वगैरे ह्या सगळ्या योजना दिलेल्या आहेत, पण प्रत्येक गोष्ट शासनाने करायची नसते, प्रत्येक गोष्ट गव्हर्नमेंटने करायची नसते. आपलंही कर्तव्य आहे, आपणही त्यासाठी नक्कीच प्रयत्न केले पाहिजे. तर हे जे काही डायरेक्टिव्ह आहेत, हे जे काही आपल्यावरती जे काही कर्तव्य सांगितलेली आहेत, ही कर्तव्य आजपर्यंत, ही कर्तव्य जर का मी पार पाडली नाही, तर काय करायचं, कुठल्या कोर्टात जायचं, माझ्या विरुद्ध काही गुन्हा करता येईल का, इत्यादी इत्यादी. अशा स्वरूपाचा कुठलाही कायदा नाही. फंडामेंटल राईट्स कॅन बी एन्फोर्स्ड बाय गोइंग टू द हाय कोर्ट ऑर फॉर दॅट मॅटर सुप्रीम कोर्ट. हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात जाऊन फंडामेंटल राईट्स, मूलभूत अधिकार आपण एन्फोर्स करू शकतो. पण हे कर्तव्य कशी एन्फोर्स करायची, हा फार मोठा प्रश्न आहे. कारण हा डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी हा जो भाग आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमधला, आपल्या घटनेमधला, त्याच्यामध्ये हा पार्ट आहे. आणि ते आता कंपल्सरी करण्याची वेळ खरंच आलेली आहे. तर 1996 सालीच MC मेहता वर्सेस कमलनाथ, हे जे MC मेहता साहेब आहेत ना, यांनी खरं सांगायचं तर भारतीय पर्यावरण वाचवण्याच्या दृष्टीने खूप सारे प्रयत्न केलेले आहेत. तर या केसमध्येच असं सांगितलं गेलं होतं की फंडामेंटल ड्युटीज आहेत, आपण जसं फंडामेंटल राईट्स विषयी बोलतो तसं फंडामेंटल ड्युटीज सुद्धा आहेत, त्या प्रत्येक व्यक्तीने पार पाडणं अपेक्षित आहे. ही जी केस होती, ही ऍक्च्युली एन्व्हायरमेंटशी रिलेटेड होती. एक हॉटेल बांधलं जात होतं की जो इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह एरिया होता. अर्थात हॉटेल बांधलं गेलं असतं की तिथलं पर्यावरण नाश झालं असतं, आणि मग सुप्रीम कोर्टाने त्या हॉटेलच्या बांधकामाला परवानगी नाकारली. तर त्यावेळीच सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की कुठलीही फंडामेंटल ड्युटी जी आहे ना, ती जसे आपले फंडामेंटल राईट्स आहेत ना, त्याच्या बरोबरीनं वाचली गेली पाहिजे. त्यानंतर परत 2003 साली सुप्रीम कोर्टाने श्री रंगनाथ मिश्रा वर्सेस युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये सुद्धा डायरेक्ट केलं, ही जी काही फंडामेंटल ड्युटीचा जो काही पार्ट आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमधला, आपल्या घटनेमधला, तो लोकांच्यापर्यंत पोचवा, त्याच्याविषयी लोकांचा अवेअरनेस करा, त्याच्याविषयी लोकांच्यामध्ये लोकजागृती करा. ही जी काही आपली लोकशाही पद्धत आहे, ही जी काही आपली डेमोक्रेटिक प्रोसेस आहे ना, त्याच्यामध्ये ह्या फंडामेंटल ड्युटीज ह्या एन्फोर्स केल्या जातील, अशा पद्धतीनं आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. असं असूनही आजपर्यंत त्याच्या एन्फोर्समेंट विषयी तेवढी पावलं उचलली गेली नाहीत. आणि म्हणून अगदी रिसेंटली 21 फेब्रुवारी 2022 साली ॲडव्होकेट दुर्गा दत्त या ज्या आहेत, त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये भारतीय गव्हर्नमेंटच्या विरुद्ध एक रिट पिटिशन फाईल केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की फंडामेंटल राईट्स
आणि फंडामेंटल ड्युटीज ह्याच्यामध्ये बॅलन्स करा. आत्ता काय होतंय, मी सुरुवातीला जे सांगितलं ना, की सतत आपण फंडामेंटल राईट्स विषयी बोलतोय. माझ्या कर्तव्यांविषयी काय? जो तो उठेल तो राईट्स विषयी बोलतोय. तर तुम्ही फक्त राईट्स विषयी बोलू नका, ड्युटीज विषयी पण बोला. मी सांगितलं, जर प्रत्येकाने स्वतःचं कर्तव्य केलं ना, तर दुसऱ्याचा अधिकार, राईट व्हायोलेशन हा जो काही प्रश्न आहे, अधिकारांवर गदा येणं, ते येणारच नाही. कारण प्रत्येक जण स्वतःचं कर्तव्य पार पाडतंय. फंडामेंटल राईट्स आणि फंडामेंटल ड्युटीज दे शुड बी इन हँड विथ इच अदर. दे शुड बी को एक्झिस्टन्स. जसं की राईट टू प्रोटेस्ट, मोर्चा काढणं हा आमचा फंडामेंटल राईट आहे, हा आमचा अधिकार आहे. पण हा माझा फंडामेंटल राईट मी एन्फोर्स करत असताना रस्त्यावरनं विना अडथळा चालणं, ॲट टाइम्स मेडिकल ट्रीटमेंट मिळणं, आपल्याला माहिती आहे की ट्रॅफिक जाम होतो, मला माझ्या दवाखान्यात पोचता येत नाही, मला उपचार मिळत नाहीत, ह्या ज्या काही गोष्टी आहेत. सो राईट ऑफ प्रोटेस्ट जेव्हा मी म्हणते ना, त्यावेळेला मी दुसऱ्या कोणाचा तरी कुठला तरी फंडामेंटल राईट व्हायोलेट करत असू शकते कदाचित. ह्या सगळ्याचा विचार कोण करणार? आणि म्हणून या सगळ्याची जी काही तरतूद आहे ती व्यवस्थित होणं गरजेचं आहे, हे एन्फोर्स करणं गरजेचं आहे. आपण म्हणतो ना, रामराज्य आलं पाहिजे, रामराज्य छान होतं. रामराज्य छान होतं म्हणजे काय? रामराज्य आलं तर सगळ्या गोष्टी बदलतील, ते स्वप्न का आहे? तर एक लक्षात घ्या, रामराज्यामध्ये अधिकार गाजवलेला दिसत नाही. रामराज्यामध्ये प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या ड्युटीज विषयी बोलतो. ॲट टाइम्स त्या ड्युटीज करताना अगदी आपल्या कल्पनेच्या पलीकडं एक्स्ट्रीम स्टेजला जाऊन त्या ड्युटीज निभावल्या जातात. रामावरती आपण एक आक्षेप कायम घेतला जातो की सीतेच्या बाबत रामाने कुठे त्याचं कर्तव्य पार पाडलं वगैरे वगैरे. पण एक लक्षात घ्या, कर्तव्याची सुद्धा एक वेगळे डिफरन्सेस असतात, की एका व्यक्तीप्रतीचं कर्तव्य आणि अनेक लोकांच्या प्रतीचं कर्तव्य. तर आपल्याला रामराज्य ही कन्सेप्ट जी आहे ना, ती कर्तव्य पालनाविषयी सांगते. ज्यावेळी आपण कर्तव्य पालन करू, ज्यावेळी आपण आपल्या राज्यघटनेमध्ये दिलेल्या या ज्या काही फंडामेंटल ड्युटीज आहेत त्या पार पाडू, त्यावेळी नक्कीच आपल्याकडे रामराज्य येईल. चला, विचार करा, आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत, आपल्या ओळखीच्या सगळ्या लोकांच्या पर्यंत या फंडामेंटल ड्युटीज विषयीची माहिती जरूर पोचवा. या फंडामेंटल ड्युटीजच आपल्याला विकसित भारताकडे नेणार आहेत. धन्यवाद.